नमस्ते, मी शैलजाज किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण खजूरचे दिवे कसे बनवायचे ते बघणार आहोत। माझ्या भाचीचा गर्भसंस्कार कार्यक्रम आणि वाढदिवस पण आहे, तर त्याच्यासाठी मी खजूरचे दिवे बनवते। तर खजूर आपल्याला अर्धा किलो लागतील, पण सीडलेस असतील तर चांगलं, ते सॉफ्ट असतात एकदम, नाहीतर मग बिया काढून घ्यायच्या खजूरच्या। नंतर 10-12 काजू घेतले, 7-8 बदाम गरम पाण्यामध्ये अर्धा तास भिजत ठेवले, साल काढून घेतली त्याची। आणि हे मी वातीसाठी असे कापून घेतलेत बघा, उभे कापून घेतले, ह्याचे आपण वात बनवणार आहोत। 10-12 केशर गरम पाण्यामध्ये भिजत ठेवलेले, 1 चमचाच पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये भिजत ठेवायचे। हे आपल्याला वातीला पुढे लावायचे। आता हे खजूरचे बघा मी बिया काढून घेतले। एकदम सॉफ्ट खजूर असतील ना तर चांगलं, सीडलेस म्हणजे बिया नसलेले जर खजूर मिळाले तर खूपच चांगलं, म्हणजे मग ते नरम पण असतात आणि मिक्सरला जेव्हा आपण लावतो ना तेव्हा व्यवस्थित बारीक होतं। तर आता हे मी मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे। सगळे नाही टाकायचे, थोडे थोडे टाकून बारीक करून घ्यायचे। बघा अशी मी बारीक खजूरची पेस्ट करून घेतली, पण जेव्हा तुम्ही मिक्सर लावाल ना तेव्हा थोडे थोडे टाका पाहिजे तर, पण ते मिक्सरच्या भांड्याला आतून थोडं तूप लावा आणि नंतर मग खजूर पहिल्यांदा 2-3 वेळा पल्स मोडवर ठेवा, 3-4 वेळा ठेवा पल्स मोडवर आणि नंतर 1 वर ठेवून बारीक करून घ्या। आणि थोडे थोडे टाका, जास्ती नका टाकू। गॅसवर मी पॅन ठेवला, त्याच्यामध्ये अर्धा चमचा तूप टाकायचंय। तूप असं पसरवून घेते। आता ही जी आपण पेस्ट करून घेतली ती टाकून घेऊया पॅन मध्ये। ही जी मी आज खजूरच्या दिव्याची रेसिपी बनवते ना, तर ते माझ्या भाचीसाठी बनवते, कोमलसाठी, कोमलच्या गोद भरायसाठी बनवते हे खजूराचे दिवे। गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे, चांगलं दाबून दाबून हे व्यवस्थित जरा परतवून घ्यायचं, नरम करून घ्यायचं आपल्याला। असं चिकटते बघा, 2-3 मिनिटच करायचंय, जास्ती नाही करायचंय, दिवे बनवता यायला पाहिजे ना, म्हणून आपल्याला हे मिश्रण थोडंसं नरम करून घ्यायचं। असं चांगलं दाबून दाबून करायचं, म्हणजे एकदम व्यवस्थित स्मूथ होईल। झाले 2-3 मिनिटं, आता आपण गॅस बंद करूया। नरम झालंय चांगलं मिश्रण, 2-3 मिनिटच करायचं। आता मी गॅस बंद केलाय। आता हे मिश्रण मी एका बाउलमध्ये काढून घेते। पूर्ण थंड करायचं, नंतरच आपल्याला दिवे बनवायचे। हे मिश्रण आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं, पूर्ण गार करायचं आणि नंतर आपण दिवे बनवायचे। मी दाखवते कसे बनवायचे ते। मग असे मी बोलायला विसरले, हे जे आपण 10-12 काजू घेतले आहेत ना, तर हे आपल्याला तूप म्हणून वापरायचे। तर आता मी ह्याची बारीक पावडर करून घेणार आणि त्याच्यामध्ये अर्धा चमचा किंवा 1 चमचा जसं आपल्याला त्याला लागेल तसं घ्यायचंय, पण खूप पातळ नाही मिश्रण करायचं, घट्टच करायचंय, म्हणून आपण तूप किती लागेल ते बघूया। तर ती पावडर करून त्याच्यामध्ये तूप टाकून आपल्याला ते मिक्स करायचं मिश्रण आणि मग ते आपण तूप म्हणून वापरणार आहोत। हे बघा पेस्ट करून घेते। आता त्याच्यामध्ये आपण आधी पहिल्यांदा अर्धा चमचा तूप टाकूया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया, म्हणजे हे आपल्याला तूप म्हणून वापरायचं आहे पंतीमध्ये। तर आधी अर्धा चमचा टाकले, व्यवस्थित मिक्स करून घेते। लागलं तर आपण अजून टाकूया, कारण काय खूप घट्ट पण नको व्हायला, खूप पातळ पण नको, मध्यम घट्ट पाहिजे आपल्याला। अशी अर्धा चमचा घेतलेला, आता पाव चमचा घेतला। आता परत मी मिक्स करून घेते। थोडं थोडंच टाकायचं, बघायचं किती मिश्रण घट्ट पातळ होतं त्याप्रमाणे करायचं। एकदम जास्ती टाकले आणि पातळ झालं तर मग गडबड होईल, म्हणून थोडं थोडं टाकूनच बघायचं। चांगलं दाबून दाबून असं व्यवस्थित मिक्स करायचं। आता मी मगाशी पाव चमचा टाकलं, पहिल्यांदा अर्धा नंतर पाव चमचा, आणि मी आता थोडंसं परत 1-2 थेंब टाकलं, पाव चमचा पण नाही टाकलं, थोडंसं टाकलं, 1-2 थेंब। असं बघून मिक्स करून मग थोडं थोडं टाकायचं, चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेऊया। हे बघा असं मिश्रण व्हायला हवं। आता आपलं हे तूप म्हणून आपण हे वापरू शकतो पंतीमध्ये। आणि मग नंतर पंती बनवली, तूप टाकलं त्याच्यामध्ये की मग अशी वात लावायची। वात लावताना काय करायचं, केशरचं जे आपण पाणी करून घेतलं ना त्याच्यामध्ये ती वात बुडवायची आहे आणि नंतर पंती बनवलं, तूप टाकलं की त्याच्यावरती लावायची वात आपल्याला। आता बघा खजूर आपण चांगले पॅनमध्ये परतून घेतले, थंड झालं मिश्रण। आता काय करायचं, तळहाताला तूप थोडंसं लावून घ्यायचं
छोटासा गोळा घ्यायचा. छोटासा गोळा घेऊन छान व्यवस्थित एकदम प्लेन करायचा. नंतर असं बोटाने थोडं दाब द्यायचा त्याला. तुपाचा बोट लावायचा म्हणजे कसं आपल्याला दाब देता येतं, बोटाला चिटकत नाही. ते खजूर कसं चिकट असतं. बोटाच्या साह्याने असं गोल आकार करून घ्यायचा. मध्ये चप्पट आणि साईडने गोल असं व्यवस्थित करून घ्यायचा आकार. हे बघा, साईडने असं व्यवस्थित गोल गोल करून झालं की आपल्याला कसं मध्यभागी तूप टाकता येईल अंगठ्याच्या आणि बोटाच्या साह्याने. असं आहे बघा, असं पंतीसारखा आकार द्यायचा त्याला. छान दिसतंय ना, मस्त वाटतं बघा, छान आकार वाटतो. गोल पाहिजे तो गोल पण ठेवू शकता, असं काय नाही. मग आता काय करायचं, आपण जे आपण तूप बनवून घेतलं ना ते थोडंसं घ्यायचं, पाव चमचा असं खाली ठेवून द्यायचं प्लेटमध्ये, कारण एका हाताने आपल्याला जमणार नाही तूप टाकायला. मग हे बघा, असं आपलं जे तूप आपण बनवले ना, काजू आणि तूप वापरून पेस्ट ती बनवली आहे ना, ती तूप म्हणून आपल्याला वापरायची. प्लेन करून घ्यायचं व्यवस्थित. आणि नंतर आता आपण हे वाती बनवून घेतल्यात बदामच्या. बदाम भिजवून साल काढून उभे कापून वाती बनवून घेतल्यात ना, तर ती एक वात घ्यायची. आणि आपण जे हे केशरचं पाणी बनवलं आहे ना, त्या केशरच्या पाण्यामध्ये असं पुढचंच टोप बुडवायचं. हलकासा ऑरेंज कलर दिसतो. आणि मग त्याचं आपण तूप टाकलं आहे ना त्याच्यावर असं लावून घ्यायचं. छान वाटतंय ना. हे बघा, मी तुम्हाला दाखवते जवळून, किती सुंदर वाटतंय. हे बघा, माझ्याकडे असं ना हा डिझाईनवाला चमचा आहे. तर अशा गोल पण पंती असतात डिझाईनवाल्या, तर तसा पण आपण करू शकतो. तर अशी मी असा हा चमचा घेतला आहे आणि एक असा स्मूथ प्लास्टिकचा पेपर घेतला आहे. तो असा आतमध्ये ठेवायचा. त्याला थोडंसं तूप लावायचं, थोडंसं एकदम, म्हणजे काय आपण हे मिश्रण टाकलं ना खजूरचं, तर ते निघायला हवं ना, म्हणून थोडंसं तूप टाकलं. आता आपल्या हा खजूरचं जे मिश्रण आहे ना त्याचा गोळा घ्यायचा. असा गोल करून घ्यायचा व्यवस्थित प्लेन, आणि मग तो ह्याच्यामध्ये ठेवायचा. डिझाईन यायला हवी आहे व्यवस्थित, म्हणून असं कडेकडेने दाबून घ्यायचं. पेपर आपण का ठेवला आहे, पटकन निघायला हवं, नाही तर मग कसं चमच्याला चिटकून राहील, म्हणून आपण पेपर घेतला. असं इथे व्यवस्थित प्लेन करायचं. आता आपण काढून घेऊया, बघूया कसं झालं आहे ते. असं तूप टाकून घेतलं. आता एक आपले ह्याच्यातून वात घ्यायची. नंतर ही केशरचं पाणी केले ना त्याच्यामध्ये अशी बुडवून घ्यायची. आणि नंतर अशी मधोमध ठेवून द्यायची. छान झालंय ना, वेगळा जरा वेगळी डिझाईन. आपले खजुराचे दिवे बनवून तयार आहे. माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत. थँक्यू.